ठीक आहे. काल आपण काय बघत होतो? तर परिमेय संख्या. परिमेय संख्येमध्ये आपल्याला पहिली गोष्ट काय मिळाली? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं? नैसर्गिक संख्या कुठनं स्टार्ट होतात? 1, 2, 3 अशा आपल्याला स्टार्ट झालेल्या बघायला मिळतात. पूर्ण संख्या 0, 1, 2, 3, 4 म्हणजेच पूर्ण संख्या ह्या कशा असतात रे? तर इथं आपल्याला काय बघायला मिळालं? 0 आणि नैसर्गिक संख्यांचा एकत्र संच म्हणजे कोण येतं? पूर्ण संख्या. त्यानंतर आपण पूर्णांक संख्या विचारात घेतल्या. पूर्णांक संख्या कशा असतात रे? ऋण संख्या, शून्य आणि नैसर्गिक संख्या. म्हणजे ऋण संख्या आणि पूर्ण संख्यांचा संच म्हणजे कोण असतं? पूर्णांक संख्या असतो. त्याच्यानंतर मग आपण कुठं आलो? परिमेय संख्या. आता परिमेय संख्येमध्ये आपल्याला काय बघायला मिळालं? पूर्णांक संख्या अधिक अपूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या अधिक अपूर्णांक संख्या असं आपल्याला मिळालं. त्याच्यानंतर मग आपण आता काय बघायला लागलोय? तर पूर्णांक संख्या अधिक अपूर्णांक संख्या. मग ह्या अपूर्णांक संख्येच्या प्रकारात आपल्याला ज्या संख्या मिळतात त्यांना आपण काय म्हणतो? परिमेय संख्या म्हणतो. म्हणजे यम भागिले यांच्या स्वरूपात असणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणलं? परिमेय संख्या म्हणलं. फक्त इथं लक्षात ठेवायचं काय? n शून्य होता कामा नाही. म्हणजे n शून्य झाला तर ही संख्या अनंत होते, अव्यख्य होते. म्हणून छेद शून्य नसला पाहिजे. n म्हणजे काय? छेद. आणि m म्हणजे काय? अंश. म्हणजे अंश भागिले छेद. छेद शून्य होता कामा नाही. मग आता बघा, त्यानुसार इथं आपण परिमेय संख्यांची रचना केली. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता पुढे काय आपल्याला करायचं आहे बघा. तर याच्यामध्ये आपण कशाचा विचार करूया? की परिमेय संख्येचे एक दशांश रूप आपण जे म्हणतो ते आपल्याला इथं विचारात घ्यायचं आहे. आपल्याला आता पुढला पॉइंट जो बघायचा आहे तो कोणता आहे? तर परिमेय संख्येचे दशांश रूप. बघा काय करायचं आपल्याला? परिमेय संख्येचे दशांश रूप. कशाचा विचार करायचा आहे? परिमेय संख्येच्या दशांश रूपाचा विचार करायचा आहे. मग आता परिमेय संख्येच्या दशांश रूपाचा आपण आता इथं विचार करूया. काय ते बघूया आपल्याला काय मिळतंय. तर परिमेय संख्येचं दशांश रूप काढायचं म्हणजे काय करायचं? उदाहरणार्थ आपण आता घेऊया, इथे एक संख्या घेऊया. पहिल्यांदा संख्येनुसार शिकूया आणि मग आपण त्याचा विचार करूया. तर 7 भागिले 5. ठीक आहे. आता 5 भाग देऊया आपण. तुम्हाला असा भाग द्यायचं माहित आहे का डायरेक्ट? ठीक आहे. तर काय करू शकतो आपण? मी इथं बाजूला घेतो. आता ह्या संख्येचं आपल्याला दशांश रूप लिहायचं आहे. तर पहिल्यांदा इथं मी सेपरेटली भागाकार करून दाखवतो. इथं 7 आणि इथं 5. 5 हा काय आहे? भाजक आहे. आणि 7 हा काय आहे? भाज्य आहे. भाज्य म्हणजे काय रे? भाज्य म्हणजे काय? भाज्य म्हणजे काय? 7 ला काय म्हणतो आपण? भाज्य म्हणतो. आणि 5 ला काय म्हणतो? भाजक म्हणतो. हा. भाज्य म्हणजे काय? भाज्य म्हणजे काय असते? 7 वेगवेगळ्या संख्या असू शकतात तिथं. मग भाज्य म्हणजे काय येतं? ज्याला भागतो ती संख्या म्हणजे भाज्य. बघा इथं पाहिजे तर आपण लिहून ठेवूया. भाज्य. भाज्य कशाला म्हणायचं? ज्याला भागतो भागतो ती संख्या. आणि भाजक म्हणजे काय? भाजक म्हणजे काय? ज्याने भागतो. ज्याने भागतो भागतो ती संख्या. कुणाला भागायला लागलोय आपण रे? 7 ला. म्हणून 7 काय झालं? भाज्य झालं. आणि कुणी भागायला लागलोय? 5 न भागायला लागलोय. म्हणजे 5 काय झालं? भाजक झालं. बघा भाज्य म्हणजे काय? ज्याला भागतो ती संख्या. आणि भाजक म्हणजे काय? ज्याने भागतो ती संख्या. मग आता 5 नाही तर भागायला चालू करूया आपण. पहिल्यांदा काय करणार रे? 5 एके 5. इथं काय ना वजा. इथे ना 7तून 5 गेले, राहिले किती? 2. ओके. आता बघा इथं दशांश चिन्ह असतं याच्या पुढे. आणि इथं असे 0 0 असतात. भरपूर असे 0 असतात. मग आता इथं दशांश चिन्ह. इथं 7 ला तर भागलं आणि त्याच्यानंतर 5 वजा घातलं, इथं 2 बाकी शिल्लक राहिली. हे दशांश चिन्ह काय करायचं? वरती द्यायचं. दशांश चिन्ह कुठे दिलं? वरती दिलं. आणि हे 0 खाली उतरून घ्यायचं. आता 5 चोक 20. 5 चोक 20. आणि इथं वजाबाकी केली. इथं काय बाकी किती राहिली? 0. म्हणजे इथं पूर्ण भाग गेला. बरोबर आहे? पूर्ण भाग गेल्यानंतर तुम्हाला काय किंमत मिळाली रे? 1 पूर्णांक
4 दशांश, बरोबर आहे. म्हटल्यानंतर इथं आपल्याला काय मिळालं 1.4, हे त्याचं काय झालं दशांश रूप झालं. कुणाचं दशांश रूप आलं 7/5. म्हणून बघा 7/5 चे दशांश रूप बरोबर कोणतं येणार 1.4. ओके. आता 1.4 आपल्याला मिळालं. तसंच आपण आता दुसरा एखादा घेऊया. ठीक आहे. म्हणजे आपल्याला कळेल की बाबा नेमकं काय घडतंय, कशा पद्धतीने आपल्याला मिळतंय. तर इथं आता मी घेतो, समजूया आपण दुसरं इथं घेऊया आपण 5/4 असं घेतलं. तर आता 5/4, 5 काय झालं रे भाज्य, बरोबर, आणि 4 काय झालं भाजक. ठीक आहे. मग आता इथं भाग देऊया, कशा पद्धतीने देणार 5 आणि इथं 4, 4 एके 4, राहिले किती बघा 1 राहिलं. इथं दशांश चिन्ह असतं ते वरती द्यायचं, उतरून घेतले की त्याला शून्याला, बरोबर आहे. आता शून्याला उतरून घेतल्यानंतर काय मिळणार आपल्याला 4 दुनी 8, परत उरले किती सांगा 2, परत उतरून घेतले कशाला शून्याला. आता कशानं भाग द्यायचं 4 न, 4×5 20, म्हटल्यानंतर इथं पूर्ण भाग गेला. म्हणजे बघा 5/4 चे दशांश रूप बरोबर किती आलं 1.25, बरोबर आहे. आता बघा इथं तुम्ही जर बघितलं तर आता दुसरा एक आपण अपूर्णांक घेऊया आणि आता त्याच्यासाठी आपण भागाकार करायचा प्रयत्न करूया. तर आता मी घेतो 7/3. किती घेतलं 7/3. आता बघा 7/3, परत 7 काय झालं सांगा भाज्य, आणि 3 काय झालं भाजक, 3 काय झालं भाजक. तर आता बघा याच्यावरून आता परत भागाकार करूया. किती न 3 न बघायचं. 3 दुनी 6, बरोबर, उरले किती 1. दशांश चिन्ह इथं आहे, दशांश चिन्ह काय करायचं वरती द्यायचं, उतरून घेतले कशाला शून्याला. काय होणार 3×3 9, बरोबर, वजाबाकी केली राहणार किती 1, परत उतरून घेतले शून्याला, परत काय होणार 3×3 9, उतरून घेतले. आता इथं काय होणार परत 1, परत इथली पुढली शून्य उतरून घेतली, 3×3 9. काय हो यायला लागले रे तेच 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 परत यायला लागलेलं आहे. म्हणजे आता इथं परत परत काय ना सांगा 3 3 3 असं वाढतच जाणार, हे थांबणार नाही. आता हे थांबत नाही, यालाच काय म्हटलं जातं ह्या 3 ची काय झाली आवर्ती झाली म्हणतात. काय म्हणतात आवर्ती झाली. म्हणून बघा 2.3333 ही गोष्ट संक्षिप्त रूपात कशी लिहितात 2.3 च्या डोक्यावरती अशी टिंब देतात. 3 च्या डोक्यावरती काय करायची टिंब द्यायची. याचा अर्थ काय झाला 3 ची इथं काय चालू आहे आवर्ती चालू आहे. हा जो टिंब आहे तो काय सांगतो आवर्ती सांगतो. आवर्ती म्हणजे काय, आवर्ती म्हणजे काय तर इथं तर सांगतो आवर्ती म्हणजे काय असतं एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा येणे. काय ना आवर्ती म्हणजेच काय एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा येणे, पुन्हा पुन्हा येणे म्हणजेच काय असते आवर्ती असते. मग आता एखादी गोष्ट इथे कोण परत परत आलं रे 3, इथं बघा 3 3 3 3 3 असं व्हायला लागले. याचा अर्थ काय झालं 3 ची काय व्हायला लागली आवर्ती व्हायला लागली. आवर्ती म्हणजे काय 3 पुन्हा पुन्हा यायला लागलेलं आहे. डोक्यात येते का काय म्हणायला लागलोय. तर 3 पुन्हा पुन्हा आलं म्हणून 3 ची काय झाली आवर्ती झाली. ठीक आहे. आता बघा मी डायरेक्ट आता अशा पद्धतीनं म्हणजेच आपण आता पहिल्यांदा काय बघितलं बघा रे, तर 7 आपण कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या 7/5 चं दशांश रूप लिहिलं, बरोबर आहे. 7/5 चं दशांश रूप काय आलं चे दशांश रूप, अरे दशांश रूप बरोबर किती आलं 1.4. ओके 1.4 आलं. त्याच्यानंतर बघा कोणाचं काढलं आपण 5/4 चे दशांश रूप किती आलं 1.25. ठीक आहे. त्याच्यानंतर आता कोणाचं काढलं आपण
7/3 दशांश रूप बरोबर किती आलं 2.333 असं यायला लागलं. मग ह्यालाच आपण काय म्हटलं आवर्ती म्हटलं म्हणून कसं लिहिलं 2.3च्या डोक्यावरती टिंब. ह्या टिंबाला काय म्हणतात आवर्ती म्हणतात. बघा आता बघा इथं हा भागाकार थांबला ना तुमचा. बघा ह्या 1.4 नंतर भागाकार थांबला. बघा आपण इथं भागाकार केला होता 5 न भागल्यानंतर इथं पूर्ण भाग गेला. पूर्ण भाग गेल्यानंतर आपला भागाकार थांबला. त्याच्यानंतर बघा इथं सुद्धा काय झालं रे 2 वेळा भाग गेला आणि भागाकार काय झाला थांबला. इथं थांबला ना शून्य भाग आला. आता इथं मात्र तुमचा भागाकार थांबलाच नाही. असा पुढे 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 सरकतच राहिला. म्हणून बघा इथं भागाकार काय झाला थांबला. थांबला म्हणजे खंडित झाला. काय झाला खंडित झाला. इथं मात्र तुमचा भागाकार थांबतच नाही. याला काय म्हणतात अखंडित. कसा झाला अखंडित. भागाकार कसा झाला अखंडित झाला. आणि त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीची काय झाली आवर्ती झाली. आवर्ती म्हणजे काय पुन्हा पुन्हा आलं. कोण पुन्हा पुन्हा आलं 3 पुन्हा पुन्हा आलं. म्हणून बघा आता काय म्हटलं जातं तर ज्या परिमेय सॉरी एक मिनिट हा तर काय म्हटलं जातं बघा जर दशांश रूप हे खंडित स्वरूपात असेल खंडित स्वरूपात असेल तर ती संख्या परिमेय असते. परिमेय असते. बघा पहिला एक नियम मिळाला आपल्याला. काय मिळाला एक नियम. आपण नियम म्हणूया याला. नियम क्रमांक 1. काय नियम क्रमांक 1 सांगितलं आपण म्हटल्यास एक मिनिट याला मी काढतो इथून. आणि इथं व्यवस्थित लिहूया. काय मिळाला आपल्याला नियम नियम 1. काय नियम मिळाला ज्या दशांश रूप जे दशांश रूप सॉरी ज्या नाही पाहिजे इथं जे पाहिजे. जे दशांश रूप हे खंडित स्वरूपात असते किंवा असेल तर ती संख्या कसली असते परिमेय संख्या असते. हा झाला पहिला नियम. तसा आपण दुसरा नियम करूया. नियम 2. बघा आता नियम 2 मध्ये मी जातो. आणि नियम 2 मध्ये आपण काय लिहूया तर दुसरा नियम कशा पद्धतीने येणार जे दशांश रूप अखंडित आवर्ती रूपात असते. कसं असतं अखंडित. हे अखंडित आहे ना अखंडित का थांबतच नाहीये. थांबत नाही म्हटल्यानंतर काय म्हणायचं अखंडित म्हणायचं. आणि ह्याच्यात आवर्ती होती का होतीया 3 ची काय व्हायला लागली आवर्ती व्हायला लागली. म्हणून बघा काय म्हटलं दशांश रूप अखंडित आवर्ती स्वरूपात असते. स्वरूपात असेल असं म्हणजे असेल तर संख्या कसली असते संख्या परिमेय असते. परिमेय असते. लक्षात आलं का परिमेय संख्या 2 प्रकारे. आता आपण हे परत काय करूया सगळं परत एकदा सांगायचा प्रयत्न करूया. ठीक आहे इथं मी परत सांगतो. बघा 2 प्रकारे सांगणार आहे. पहिला आता आपण एक गोष्ट तर सांगितली. आता एक नियम काय सांगितला रे जे दशांश रूप हे खंडित स्वरूपात असेल तर ती संख्या कसली असते परिमेय असते. आणि दुसरा नियम काय सांगितला जे दशांश रूप अखंडित आवर्ती स्वरूपात असेल तर संख्या कसली असते परिमेय असते. दोन्ही प्रकारे काय झाली परिमेय संख्या आपल्याला मिळाली. आता मी तुम्हाला विचारतो बघा परिमेय संख्येचे दशांश रूप कसे असते सांगा बघूया.
परिमेय संख्येचे दशांश रूप कसे असते? बरोबर आहे. एक तर काय असते, अखंडित आवर्ती स्वरूप, आणि दुसरं काय असते, खंडित स्वरूप. कसलं असते? खंडित स्वरूप. म्हणून बघा, परिमेय संख्येचे दशांश रूप. बघा इथं आपण आता त्याचं उत्तर लिहूया. काय उत्तर येणार, तर इथं लिहितो मी, परिमेय संख्येचे दशांश रूप हे खंडित किंवा अखंडित आवर्ती रूप असते. आवर्ती रूप असते. बघा नियम काय समजले आपल्याला, नियम काय सांगितले आपण, जे दशांश रूप कसं असतं, खंडित स्वरूपात असतं, ती कसली असते, परिमेय संख्या असते. जे दशांश रूप कसं असतं, अखंडित आवर्ती. अखंडित म्हणजे काय, थांबलं नसलं पाहिजे, आणि आवर्ती म्हणजे काय ना, पुन्हा पुन्हा आलं पाहिजे. एखादी गोष्ट काय झाली, पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या स्वरूपाला असं असेल तर ती कसली संख्या असते, परिमेय संख्या असते. बघा म्हणून आपण परिमेय संख्येचे दशांश रूप कसे असते, तर परिमेय संख्येचे दशांश रूप कसं असतं, खंडित पण असू शकतं किंवा अखंडित आवर्ती रूप असू शकतं. मग आता बघा याच्यावरून आपल्याला परिमेय संख्या ओळखता येते. आता परिमेय संख्या ओळखता येते कशी, तर आता उदाहरणात आपण सांगूया. बघा इथं आता मी उदाहरण घेतो. कशा पद्धतीने उदाहरण मिळते बघा, 1.325. मी इथं थांबलो. मला सांगा ही परिमेय संख्या आहे का नाही? आता ही परिमेय संख्या होईल का नाही? बघा हे समजले. पहिल्यांदा परिमेय संख्या कुणाला म्हटलं जातं किंवा परिमेय संख्येचं दशांश रूप कसं असतं, तर खंडित किंवा अखंडित स्वरूप असतं, आवर्ती स्वरूप असतं. मग आता मला सांगा ही संख्या कशी झाली रे, खंडित झाली ना, ह्याच्या पुढे काहीच नाहीये, म्हणजे हे खंडित झालं. म्हटल्यानंतर बघा हे दशांश रूप कसं आहे, खंडित. हे दशांश रूप खंडित आहे, खंडित आहे. म्हणून ही संख्या परिमेय आहे. कसली आहे, परिमेय आहे. ठीक आहे. दुसरं लिहितो बघा मी आता इथं, 2.752 3 4. कसले येणार, परिमेय येणार का नाही येणार, येणार, कारण ह्याच्या पुढे काहीच नाही, थांबलं. इथं थांबले म्हटल्यानंतर ही कसली संख्या झाली, खंडित झाली. म्हणजे बघा हे खंडित रूप आहे, खंडित रूप, आणि खंडित रूप असेल तर ती कसली संख्या असते, परिमेय. ठीक आहे. आता मी दुसरं लिहितोय बघा, 3.432 असं. अखंडित आणि कसली आहे, आवर्ती आहे. कशाची आवर्ती झाली सांगा, 4-3-2 4-3-2 4-3-2 असं सारखं सारखं यायला लागले. म्हटल्यानंतर तिथं काय झाली, आवर्ती झाली. म्हटल्यानंतर बघा पहिल्यांदा ही संख्या लिहायची कशी, तर लिहिली कशी जाते बघा, 3.432च्या डोक्यावरती आता रेष मारायची. जर समजा एकच संख्या असेल तर टिंब द्यायची, आणि अनेक संख्या असतील तर डोक्यावरती काय करायची, रेष मारायची. काय डोक्यात आलं का, म्हणजे बघा ही कसली आहे सांगा, अखंडित आवर्ती रूप. मग अखंडित आवर्ती रूप असेल तर ती परिमेय असते का नसते, असते. म्हणून ही परिमेय आहे, ठीक आहे. ही पण परिमेय आहे. ठीक आहे. अजून आपण उदाहरण बघूया. ठीक आहे. 6.6च्या डोक्यावरती टिंब. सांगा, अखंडित आवर्ती. कसली आहे, अखंडित आवर्ती.
अखंडित आवर्ती असेल तर ही कसली येणार? परिमेय. परिमेय आहे. ठीक आहे. आता बघा मी दुसरं लिहितोय. सांगा. खंडित संख्या आहे, कारण का ह्याच्या पुढे काहीच नाही म्हटल्यानंतर काय झाले? खंडित. खंडित संख्या म्हटल्यानंतर कसली येणार? परिमेय. परिमेय आहे. त्यानंतर असं लिहिलं. आवर्ती आहे, त्यात आवर्ती नाहीच आहे कुणाची. मी असं नाही टाकले, ह्याच्यावरती बार नाही टाकलेला. काय लिहिलं मी? फक्त 3 2 1. ह्याच्या पुढे काय पण असेल. मग ही कसली झाली? अखंडित आहे, परंतु आवर्ती नाही. बघा, अखंडित पण आवर्ती आवर्ती नाही. आणि अशी जी संख्या असते बघा, अखंडित पण आवर्ती नसणारी जी संख्या असते तिला अपरिमेय संख्या म्हणतात. कसली म्हणतात? अपरिमेय संख्या. संख्या म्हणतात. बघा काय म्हटलं मी? अखंडित आवर्ती नसणारी संख्या जी असते तिला अपरिमेय संख्या. म्हणून आपण आता इथं अपरिमेय संख्या शिकणार आहोत. लागलीच आपण आता कोणती संख्या शिकून घ्या? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्येची आता व्याख्या करा बघूया. अपरिमेय संख्येची व्याख्या काय होणार? ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंडित आवर्ती नसणारे असते, त्या संख्येस काय म्हणायचं? अपरिमेय संख्या म्हणतात. अपरिमेय संख्या म्हणतात. मग आता बघा, मी परत एखादं आता उदाहरण लिहितो इथं. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, ज्या संख्येची वर्गमूळ व्यवस्थित निघत नाही, म्हणजेच उदाहरणार्थ काय? वर्गमुळात 2. 4चं वर्गमूळ निघतं. 4चं वर्गमूळ किती येतं? 2 येतं. 9चं वर्गमूळ किती येतं? 3 येतं. 16चं वर्गमूळ किती येतं? 4 येतं. बरोबर आहे. हे वर्गमूळ निघणाऱ्या संख्या झाल्या. कसल्या झाल्या? वर्गमूळ निघणाऱ्या संख्या. परंतु अशा पण संख्या असतात की त्यांची वर्गमूळ निघत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ काय बघा, वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 असल्या ज्या संख्या असतात, पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्या. कसल्या संख्या म्हणायच्या यांना? पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमूळ ही कसली असतात? अपरिमेय असतात. कसली असतात? अपरिमेय असतात. म्हणून बघा, आता इथं काय म्हणणार आपण? पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमुळे कसली असतात? अपरिमेय असतात. एकच मिनिट. वर्गमुळे अपरिमेय असतात. बघा, आता परत नियमाकडे येऊया आपण. दोघांचे नियम आता विचारायचे घ्यायचे. कुणाकुणाचे? एक म्हणजे कुणाचे? परिमेय संख्या, आणि दुसरी कोणती? अपरिमेय संख्या. ठीक आहे. दोन्ही नियम आपण आता विचारात घेऊया. एकाच वेळी दोन्हींचे नियम आपण विचारात घ्यायचे आहेत. आता बघूया काय येतं आपल्याला. ठीक आहे. परिमेय संख्या. आता त्याचं पहिल्यांदा आपण काय विचारात घेणार? परिमेय संख्या इथे लिहितो आणि दुसऱ्या बाजूला लिहितो, एक मिनिट, इथं लिहूया अपरिमेय.
ठीक आहे. आता मला याच्यातला पहिला नियम करायचा. हा, अपरिमेय संख्या दशांश रूप कसा असते रे? हा, परिमेय संख्या कशी असते? यम भागिले n च्या रूपात. बरोबर, रूपात असते. ठीक आहे. आता बघा, यम भागिले n च्या रूपात असते. त्याच्यानंतर बघा, n भागल्यानंतर जे दशांश रूप येतं, दशांश रूप हे कसं असतंय रे? दशांश रूप हे कसं असतं? एक तर खंडित, खंडित किंवा दुसरं काय असतं? अखंडित, अखंडित आवर्ती. कसलं असतं? अखंडित आवर्ती रूप. ठीक आहे. आता अपरिमेय संख्येमध्ये, अपरिमेय संख्या पण आपल्याला कशा मिळतात? तर अपरिमेय संख्येमध्ये आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे दशांश रूप. दशांश रूप, दशांश रूप कसं येतं? अखंडित, अरे रे, अखंडित आवर्ती नसणारे, आवर्ती नसणारे, नसणारे रूप. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजेच काय? हे झालं, ह्याच्यामध्ये पाहिजे तर ह्याला आपण स्टार करूया आणि याला स्टार करूया. ठीक आहे. ह्याच्यामध्ये दशांश रूपाला स्टार करूया. आणि आता दुसऱ्या मुद्द्याला. आता दुसरा मुद्दा काय याच्यामधला? दुसरा मुद्दा याच्यामध्ये काय येणार? तर पूर्ण वर्ग नसणाऱ्या, नसणाऱ्या संख्यांची, संख्यांची वर्गमुळे, वर्गमुळे. बघा, पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्यांची वर्गमुळ म्हणजेच कसली रे? वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5 असल्या ज्या संख्या येतात त्यांची वर्गमुळे ही कसली असतात रे? अपरिमेय असतात. कसली असतात? अपरिमेय असतात. बघा, आता मग आपण थोडीशी उदाहरण बघूया. ठीक आहे. परत एकदा बघूया आपण इथं 1.3214. सांगा कसलं? खंडित रूप आहे. बरोबर. खंडित आहे म्हटल्यानंतर कसली संख्या आली? परिमेय. बरोबर. 3.214 डॉट 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 डॉट. अखंडित नसणार आहे. बरोबर. काय आहे? आवर्ती नसणारे, नसणारे म्हटल्यानंतर ही कसली संख्या झाली रे? अपरिमेय. चार 4.333 डॉट डॉट डॉट. सांगा. 4.3333 डॉट डॉट डॉट. अखंडित आवर्ती. कशाची आवर्ती झाली? 3ची. मगाशी पण झालंय आपलं उदाहरण असलं, मग त्यामुळे असलेलं काय मिळेल बघा? अखंडित, अखंडित आवर्ती. अखंडित आवर्ती म्हटल्यानंतर कसली संख्या? परिमेय. कसली येणार? परिमेय संख्या. त्यानंतर 5.343434 डॉट डॉट डॉट. सांगा. अखंडित, अखंडित आवर्ती. आवर्ती कशाची झाली? 3434. बरोबर आहे. कसली संख्या? परिमेय. कसली येणार? परिमेय. ठीक आहे. आता दुसरं लिहितो. 5.32. कसली संख्या? अखंडित आवर्ती. कसली येणार? अखंडित आवर्ती. आणि अखंडित आवर्ती असेल तर कसली संख्या? परिमेय. 3.4च्या डोक्यावरती डॉट. सांगा. अखंडित, अखंडित आवर्ती. कसली संख्या येणार? परिमेय. वर्गमुळात 7. वर्गमुळात 7.
म्हणजे कुठला प्रकार आला? अपरिमेय आला. परंतु कुठला? पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमूळ. म्हणजे कसलं आलं हे? पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येचे वर्गमूळ. आणि असं असेल तर ती कसली संख्या असते? अपरिमेय संख्या असते. लक्षात आलं? अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या. थोडस मागे जाऊया आणि पटपट आपण सांगून घेऊया. ठीक आहे. तर आपण इथं काय केलं बघा पहिल्यांदा. तर परिमेय संख्याचं दशांश रूप काय असतं ते बघितलं. त्याच्यासाठी आपण काय बघितलं? भाज्य म्हणजे काय असतं, भाजक म्हणजे काय असतं. भाज्य म्हणजे काय? ज्याला भागतो ती संख्या. आणि भाजक म्हणजे काय? ज्यानं भागतो ती संख्या. मग भागाकार जर आपण घेतला इथं 7/5 घेतला, 5/4 घेतला, 7/3 घेतला, याच्यामध्ये आपल्याला काय दिसून आलं? तर याच्यामध्ये असं दिसून आलं, पहिला नियम आपल्याला मिळाला, ज्यांचं दशांश रूप कसलं असतं? खंडित स्वरूप असतं, ती संख्या कसली असते? परिमेय असते. आणि ज्यांचं स्वरूप कसलं असतं? अखंडित आणि आवर्ती असतं. आवर्ती म्हणजे काय रे? एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा येत असते, त्यावेळी सुद्धा ती कसली संख्या असते? परिमेय संख्या असते. त्याच्यानंतर बघा, परिमेय संख्येचं दशांश रूप कसे असते? तर परिमेय संख्येचे दशांश रूप कसे असते? एकतर खंडित असतं किंवा अखंडित आवर्ती रूप असतं. मग त्यावरून आपण खंडित रूप असेल तर काय, अखंडित रूप असेल तर काय, या पद्धतीनं आपण आवर्ती रूपामध्ये सुद्धा विचारात घेतला. आणि मग आपण अपरिमेय संख्येकडे आलो. अपरिमेय संख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येचे दशांश रूप हे कसं असतं? अखंडित आवर्ती नसणार, त्याला आपण काय म्हणायचं? अपरिमेय संख्या. किंवा पूर्ण वर्ग नसणाऱ्या संख्येची वर्गमूळ, ती सुद्धा कसली असतात? अपरिमेय संख्या असतात. म्हणून इथं आपण त्यांच्यातला फरक सांगितला. दशांश रूप कसलं पाहिजे? खंडित आणि अखंडित आवर्ती रूप असलं की परिमेय, आणि अखंडित आवर्ती नसणार रूप असेल तर अपरिमेय. पूर्ण वर्ग संख्या नसणाऱ्या संख्येचं जर आपण वर्गमूळ काढलं तर ते सुद्धा कसलं असतं? अपरिमेय संख्या असतं. आणि त्यानुसार मग आपण इथं ओळखायला शिकलो की कोणत्या कोणत्या संख्या असतात. आता इथे शेवटचा एक मुद्दा राहिला, तो म्हणजेच काय? तर लक्षात ठेवायचं की परिमेय संख्या अधिक अपरिमेय संख्या बरोबर वास्तव संख्या. म्हणजे बघा काय काय मिळालं आपल्याला रे? परत एकदा थोडस येऊया. हे काय झालं? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्येमध्ये काय काय असते रे? 1 2 3 4 असं असते. त्याच्यानंतर कोणते येतात? पूर्ण संख्या. पूर्ण संख्येमध्ये काय येतं? 0 1 2 3 4 असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर मग काय येतं? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय येतात आपल्याला? ऋण संख्या आणि शून्य आणि सगळ्या नैसर्गिक संख्या. त्याच्यानंतर मग आपल्याला काय मिळतं? परिमेय संख्या. बघा, परिमेय संख्या काय मिळाल्या? परिमेय संख्या. परिमेय संख्या मिळाल्या. तशाच अजून एक आपल्याला मिळाल्या, त्या कोणत्या मिळाल्या? अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या. आणि बघा, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या ह्या सगळ्यांचं मिळून जे तयार होतं, इथून हे सगळं एकत्र घ्यायचं. हे सगळं एकत्र केलं की काय तयार होतात? वास्तव संख्या. म्हणजे सगळ्यात मोठं कोण रे? वास्तव संख्या हे सगळ्यात मोठं असतं. लक्षात आलं इथपर्यंत? काय काय आपल्याला मिळालं? परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या एकत्र केल्या की आपल्याला काय मिळतात? वास्तव संख्या बघायला मिळतात. क्लीन? समजलं हे सगळं?